मी मुख्यमंत्री असताना सर्व पत्रव्यवहार आणि शासकीय कागदपत्रे मुख्यमंत्री कार्यालयात जमा करण्याची पद्धत अस्तित्वात होती. त्यामुळे कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाची चौकशीची मागणी करण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पाठवलेले ते पत्र नक्कीच मुख्यमंत्री कार्यालयात असणार आहे, असे प्रतिज्ञापत्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर सादर केले. 1818 मधील विजय हा दलितांवरील अन्यायाविरुद्धचा लढा होता. मात्र 1 जानेवारी 2018 रोजी झालेला हिंसाचार हा माणूसद्वेषी प्रकार होता आणि दलित बांधवांना लवकरात लवकर न्याय मिळावा अशी आपली इच्छा आहे, असे प्रतिज्ञापत्र ठाकरे यांनी सादर केले आहे. आपण आता मुख्यमंत्री पदावर नाही, त्यामुळे आयोगाने या पत्राची मागणी सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कार्यालयाकडे करणे योग्य ठरेल, असेही त्यांनी या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात पवार यांनी ठाकरेंना दिलेले पत्र आयोगाला सादर करण्यासाठी 2 नोटिसा बजावूनही ठाकरे त्यांनी ते सादर केलेले नाही. त्यामुळे जामीनपात्र अटक वॉरंट हा जारी करू नये अशी नोटीस बजावली होती.